आमच्या इकडे याला रुटीचं झाड बोलतात आणि ज्यावेळेस आपल्या पायात काटा मोडतो आणि जो खूप जास्त खोल जातो ना, तर त्यावेळेस याचा रुचिक त्याच्यामध्ये सोडायचा काट्याच्या जागेवरती आणि तो काटा मग सैल होतो पायातून आणि निघायला मदत होते लवकर. याच्या फुलांचा कलर किती छान वाटतोय ना, मला तर खूप जास्त आवडतात. आणि यालाच ना छोटे छोटे करंजीसारखे बोंड असतात, ते वाळल्याच्या नंतर न उडतात आणि त्याला आम्ही म्हातारी बोलायचं लहानपणी. आणि हे सुद्धा एक म्हातारीचाच प्रकार आहे, पण ही छोटे फुलं असतात आणि मला तर ही फुलं उडवायला खूपच जास्त भारी वाटतं पहिल्यापासूनच. आता रस्त्याने चालता चालता मला बऱ्याच जागेवरती फुलं दिसले बी, ती सगळेच उडवीत चालले होते. आणि हे जे बाजूला झाडं दिसत आहेत ना, तर हे पांढऱ्या जांभळीची झाडं आहेत आणि इथे बागच आहे त्याची आणि खूप जास्त छान लागतात जांभळं. काळ्या जांभळीच्या तुलनेमध्ये हे जांभळं खूप जास्त गोड असतात. त्यानंतर चलता चलता बांधाच्या कडेला आहे ना, मला एक वाळलेला आहे ना भोपळ्याचा वेल दिसला. त्याचा एक मोठा भोपळा वाळलेला होता. त्याच्याच 2-4 बिया घेतल्या आणि म्हणलं आता जाता जाता थोड्याशा खोचून देऊया, म्हणजे ते पुढच्या वेळेस ज्यावेळेस मी रानात आहे ना, तेव्हा ते मस्त असे उगवलेलं असेल. तर आता आमचा भुईमुगसुद्धा आहे ना, थोडा थोडा उगायला लागला आहे. बघू शकताय तुम्ही किती छान असा दिसतोय. आणि त्याला टाईम लागतो जरा भुईमुगाला. जातानाच म्हणलं आता रानात आलोय तर थोडीशी कोथिंबीरही नेऊया. तर त्याला फुलंसुद्धा आलेत खूप जास्त आणि पाला कमी फुलं जास्त झालेत. घरी आल्यावर बघते तर काय आमच्या मॅडम रुसून बसल्या होत्या. रस्त्याला दगड घेऊन उभा राहिली होती, तू गेली आणि मला का नेलं नाही तुझ्यासोबत म्हणून. तर तिला कसं तरी मनवलं आणि माझे फुलाचे झाडे इतके छान फुटलेत ना आता गुलाबाचे. छान छान अशी फुलं यायला लागलेत त्याला कलरची आणि कळ्यासुद्धा खूप जास्त येत आहेत. आणि हे सगळं पाहून ना मला आहे ना अजून जास्त गार्डनिंगची आवड माझ्यामध्ये निर्माण झाली आहे. त्यानंतर मला दुपारून एक ब्लाऊज आला होता शिवायला, जो की उद्या पाहिजे होता आणि अर्जंटमध्ये शिवून पाहिजे असं बोलल्या होत्या, कारण त्यांना गावाला जायचं होतं. आणि मी इथे ब्लाऊज शिवत बसले आणि त्या आजच गावाला निघून गेल्या. बघा आता कसे कस्टमर आहेत माझे.